निलेश घायवळ प्रकरणात चंद्रकांत पाटील का बोलत नाही असा प्रश्न आमदार रवींद्र धंगेकरांनी उपस्थित केला होता आणि त्यानंतर निलेश घायवळच्या भावालाच म्हणजे सचिन घायवळला शस्त्र परवाना जो दिलाय तो गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिलाय, जे शिवसेनेचे. आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत. तुमच्याच पक्षाच्या मंत्र्याने, गृहराज्यमंत्र्याने निलेश घायवळच्या भावाला परवाना दिलाय. काय नेमकं म्हणणं आहे? कारण तुम्हीच आरोप केले होते की चंद्रकांत पाटील त्यांना मदत करतात. याच्यामध्ये पोलीस खात्यामधनं पहिला प्रस्ताव जातो, त्यांनी नाकारल्यानंतर मग तो गृह खात्याकडे जातो. पण ज्यांनी शिफारस केली मध्ये त्यांची नाव आपल्याला शोधली पाहिजे. जर चूक झाली असेल तर आम्ही दुरुस्त करायला लावू, कारण ती दुरुस्त होऊ शकते. चूक झालेली चूकच आहे, पण ती दुरुस्त होऊ शकते. आम्ही विनंती करणार की साहेब याच्यामध्ये आपल्या हातून जर झालं असेल तर रद्द करा. पण जेव्हा शस्त्र परवाने दिले जातात तेव्हा त्या माणसाची, साधा माणूस असू देत किंवा बाकी कोण नाही, त्याची पूर्ण चौकशी केली जाते आणि त्यानंतरच दिली जाते. तर तुम्हाला असं वाटतंय की योगेश कदमांनी कुठेतरी त्यांना देऊन चूक केली आहे म्हणून? नाही बघा, मी परत चूक झाली असेल तर दुरुस्ती होऊ शकते आणि आम्ही विनंती करणार की दुरुस्ती करायचं. म्हणजे एखाद्या गृहराज्यमंत्र्यांनी अशा गुन्हेगाराला, ज्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, ज्याची टोळी आहे, त्याला शस्त्र परवाना देणं कितपत योग्य आहे? याच्यामध्ये एकदा पोलीस आयुक्तांनी प्रस्ताव नाकारल्यानंतर कोणतरी आमदार, खासदार किंवा कोणतरी प्रतिनिधी ती शिफारस करत असून त्या शिफारसीनुसार गृह खात्याकडे असं, गृह खात्याला काही माहिती नसतं. पण ज्यांनी याच्यामध्ये शिफारस केले, तुम्ही हे बघा की तुम्ही कदम साहेब टार्गेट न करता तुम्ही जो फॉर्म ज्यांनी सुरुवात केली तिथे जा, त्या फॉर्मवर कोण लोकप्रतिनिधीच्या सह्या आहेत त्या बघा, मधली शिफारस कुणी केली ते बघा. तुम्हाला फक्त एकच दिसतं की कदम साहेब. तर कदम साहेबांची चूक असेल किंवा नसेल तर आम्ही त्यांना विनंती करणार की ही चूक झाली, आपल्याला दुरुस्त करावी. पण त्यांना कोणी मदत केली असेल? तुम्ही मागच्या वेळी जेव्हा बोलले होते आमच्या सगळ्यांसोबत, तेव्हा चंद्रकांत पाटील त्यांना पाठबळ देत आहे असा आरोप केला होता. मग आता ह्या शिफारसीसाठी देखील चंद्रकांत पाटीलनी मदत केली असेल असं वाटतंय? मी काय म्हणतो, जो समीर पाटील नावाचा इसम ही निलेश घायवळांची गुन्हेगारी चालू शकतो, तोच इसम ह्याच्यामध्ये सगळा करता करविता त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यालाच अटक झाली पाहिजे. आणि तो जर माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना म्हणत असेल मोका लावा तर त्याची हिंमत किती आहे हा महत्वाचा पार्ट आहे. आणि मग तो चंद्रकांत दादाची भाषा बोलून दादांनी मला डायरेक्ट बोला, मी त्यांना उत्तर दिलं ना. पण समीर पाटील किंवा चंद्रकांत दादा म्हणजे एखाद्या भाजपच्या नेत्यांकडून किंवा यांच्याकडून याला परवाना दिला जाऊ शकतो का? आणि दिला असेल तर ते कोण असू शकत? ह्याच्यामध्ये आता तुम्हाला हळूहळू सगळं, तुम्ही म्हणताय शिफारस पत्र योगेश कदमांनी देण्याच्या आधी जेव्हा बाकीची प्रक्रिया असते तेव्हा तुम्हाला अजून एक शिफारस पत्र लागतं, ते कोणीतरी दिलं असेल. मग पहिला तुम्हाला हे सांगतो की पहिला फॉर्म भरला जातो, त्याच्यावर राजपत्रित अधिक लोकप्रतिनिधीच्या सह्या लागतात. त्या सह्या कोणी केल्या हा पार्ट पाहिला. मग हे केलं असेल तर ते नाकारल्यानंतर मग खात्याला ते अधिकार असतात. मग हे नाकारल्यानंतर तो प्रस्ताव जातो, तो प्रस्ताव नाकारल्यानंतर ते घेतात प्रिंट आणि मग ह्याच्यामध्ये कोण मध्ये लोक होती ह्याची माहिती घ्या. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी 2 दिवसात याची सगळी माहिती देतो. आणि कदम साहेबांना ज्यांनी शिफारस केली ती कदम साहेबांच्या लक्षात आणून देतो. आणि याच्यामध्ये चूक झाली असेल तर ती आम्ही रद्द करतो. बनावट पासपोर्ट काढून आणि बाकी सगळ्या गोष्टी करून निलेश घायवळ परदेशात गेलाय. मात्र परदेशात जाण्यासाठी त्यांना संतोष बांगर, तानाजी सावंत यांनी मदत केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. आणि त्यांचं हेही म्हणणं आहे की अहमदाबादच्या एअरपोर्टवरनं ते बाहेर देशात गेलेत म्हणून. हे दोघंही तुमच्याच पक्षाचे आहेत. रोहित दादा काय म्हणले हे मी अजून ऐकलेलं नाही, पण दादांचं त्यांचं ते मत आहे. माझं मत आहे पुण्यामध्ये चाललेल्या गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे. माझं मत आहे कोण पळून गेला, कोण आला, कोणी पळवला तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण रोहित पवार असे आरोप करतात, त्याला बेसलेस ते म्हणतात की आमच्याकडे या संदर्भातली सगळी माहिती देखील आहे की संतोष बांगर यांनी मदत केली आहे. मग दादांकडे माहिती त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली पाहिजे, पोलिसांकडे पेपर दिले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या लोक असे मदत करू शकतात नाही शकत? माझं म्हणणं आहे की ज्यांच्यावर तक्रार आहेत त्यांच्या तक्रार लेखी कागदपत्राचं त्यांनी सादर करावे. यात राम शिंदेचं देखील नाव पुढे. राम शिंदेनी असू दे किंवा बाकीच्या काही लोकांनी निवडणुकीसाठी निलेश घायवळचा वापर केल्याचं म्हणतात. तुम्हाला सांगतो हे सगळे सर्रास निलेश घायवळ जो समीर पाटील नावाचा माणूस आहे हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी करतो, सगळ्या गुन्हेगारांना पद देतो, उमेदवारी देतो आणि सगळी गुन्हेगारी हा दादांच्या ऑफिसमधून चालवतो. आणि पोलिसांवर ह्या समीर पाटीलचा अंकुश आहे. अनेक आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.